नमस्कार, मी संदीप चव्हाण. सिटी नाऊमध्ये आपलं स्वागत. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय आणि जो तो प्रत्येक जण आपला पक्ष कसा सर्वाइव्ह होईल आणि सत्तेत राहील यासाठी प्रयत्न करताना दिसतोय. अर्थात भाजप असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, इवन प्रत्येक पक्षाची आत्ता परिस्थिती हीच आहे. आणि जे अजितदादांनी परवा बंड केलं आणि राष्ट्रवादी फुटली, आता प्रश्न निर्माण असा झाला आहे की महाविकास आघाडीमध्ये उरलेल्या दोन पक्षांचं काय होणार. अर्थातच माझा विषयच आहे राष्ट्रवादी फुटली, काँग्रेसचं काय. आणि याच विषयावर चर्चेसाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत अर्थातच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य प्रवक्ते, पुणे महानगरपालिकेचं नगरसेवक पद भूषवलेले, शिवाय AICCमध्ये म्हणजे राष्ट्रीय पातळीवर पण काम केलं आहे, काँग्रेसच्या महासमितीवर काम केलं आहे आणि एक उत्कृष्ट विश्लेषक म्हणून ज्यांना राजकीय क्षेत्रामध्ये राजकीय वैचारिक जाणीव असलेले एक नेतृत्व म्हणजेच गोपाळदादा तिवारी. गोपाळजी, आपलं सिटी नाऊमध्ये हार्दिक स्वागत. पण माझा अर्थातच पहिला प्रश्न हाच असणार आहे, जसं माझ्या शीर्षकाचं नाव आहे राष्ट्रवादी फुटली, काँग्रेसचं काय, आणि याच विषयावर आपण सुरुवात करू. हे बघा, काँग्रेसची स्थापनाच मुळी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता झाली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात झाली होती. हा इतिहास आहे काँग्रेसचा. आणि 1885मध्ये काँग्रेसची स्थापना झाली आणि 1947मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. अखेरच्या पर्वामध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधींचे गुरु डॉक्टर गोपाळकृष्ण गोखले जे पुण्याचे आहेत, असे दिग्गज नेत्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची वाटचाल आहे. आणि ह्या देशातला स्वातंत्र्योत्तर भारत जो घडवला आहे तो काँग्रेसने घडवला आहे, तो उभा केलेला आहे. त्यामुळे अर्थातच या देशात संविधानाचं अस्तित्व राहावं, या देशात लोकशाही जिवंत राहावी आणि या देशाची विकासाची गती खंडित न व्हावी. आणि देशाने अगदी आत्तापर्यंत जेव्हा ज्या राजीव गांधींनी या देशाला 21व्या शतकाची व्हिजन दिलं, मेरा भारत महानचं एक स्लोगन दिलं आणि आर्थिक महासत्ता बनू चाललो होतो आपण 2010-12मध्ये. जर आपल्याला माहीत असेल तर डॉक्टर मनमोहन सिंगच्या काळामध्ये UPA 1 आणि UPA 2 हा भारताचा उत्कर्षाचा काळ होता. आणि UPA 1 आणि UPA 2मध्ये 27 कोटी जनता दारिद्र्य रेषेच्या बाहेर आलेली आहे. म्हणजे सरकार, लोकशाही आणि सरकार हे कशासाठी असतं, काय असतं, त्याचं कर्तव्य काय असतं, त्याच्यामुळे नागरिकांच्यासाठी ती एक कुठली भावना आहे सरकार म्हणजे, ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव काँग्रेसला आहे. आणि त्यामुळे काँग्रेस सातत्य आहे. आता काँग्रेसमधनं अनेक नेते मोठे झाले, काँग्रेसच्या कुशीत वाढले. नाही पण गोपाळजी, मी तुम्हाला एक मिनिट थांबवतो. कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि आता आपण रिसेंटली बघूया जे काय आत्तापर्यंत झालं, फ्लॅशबॅक काँग्रेस काय आहे ह्याची भूमिका तुम्हाला माहिती आहे. त्यांनी काल स्पष्टपणे सांगितलं, मोदींनी 5 तास बैठक घेतली G20च्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सगळ्या लोकांची, आणि त्यामध्ये स्पष्ट केलं की आपल्याला येणारी निवडणूक 2024 ही आपल्या नजरेसमोर ठेवायची नाही, 2047 पाहिजे, म्हणजे पुढचे 25 वर्ष. आणि त्यात त्यांनी एक वाक्य कोट केलं की आत्तापर्यंतची भूतकाळातली जी सरकारं आहेत त्या सरकारांनी फक्त अदूरदर्शीपणानेच काम केलेलं आहे, भविष्यात देशाला कुठं न्यायचं हे केलं नाही, हे आपल्याला करायचं आहे. आता या मुद्द्यावर तुम्ही काय म्हणणार? आणि त्यांचं तर मध्ये काँग्रेसनी काहीच केलं नाही असं भाजप म्हणतं आहे. नाही, हे अतिशय हास्यास्पद आहे. ह्याला बेसिक इंटेलेक्च्युअल जे पोटेन्शियल पाहिजे त्याविषयी आता मी टीका करत नाही, परंतु ते सिद्ध झालेले आहे अनेक. ज्या दूरदर्शीपणाने, एक साधं उदाहरण सांगतो की त्यांनी राजीवजींची खिल्ली कशी उडवली. की राजीव गांधी म्हटले होते की 1 रुपया येतोय आणि आम्ही 15 पैसे. पण ते कशा संदर्भात बोलले होते की ते जेव्हा दुष्काळग्रस्त आणि रोजगार योजनेचे पैसे जेव्हा वाटले जात होते तेव्हा कॉम्प्युटर नव्हतं, तेव्हा जे व्यवस्थेतले लोक होते भ्रष्टाचार करत होते, तेव्हा विरोधी पक्ष कुठे होते, मुग गिळून गप्प बसले होते, भ्रष्टाचारात सामील होते. म्हणून तेव्हा त्यांच्या नजरेत जेव्हा पडलं की हे आम्ही जेव्हा केंद्राकडनं रुपये पाठवतो तेव्हा लोक अशिक्षित आहेत, त्यांचे अंगठे घेतले जात आहेत आणि अंगठे घेऊन त्यांना पैसे कमी दिले जात आहेत. आपले स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 36 कोटी जनता होती आणि 14% साक्षरता होती. आज साक्षरता कुठे आहे? हे काँग्रेसने काही केलं नाही. हा पण आता मोदी म्हणतात ना की मैं नहीं खाऊंगा और किसी को खाने नहीं दूंगा. त्याच्या विरुद्ध करतायत ते.
त्यांनी ज्या ज्या सरकारी कंपन्या, राष्ट्रीय कंपन्या, ज्या ज्या काँग्रेसच्या काळात उभ्या झालेल्या आहेत त्या निवडक मित्रांकडे देत आहेत. ते दादांत खोटं बोलत आहेत आणि हे प्रूव्ह झालेलं आहे ना. म्हणजे देशाला कर्ज तिप्पट वाढलेलं आहे. म्हणजे 14 पंतप्रधान असताना 65 वर्षामध्ये 55 लाख कोटी कर्ज होतं. आता एकच पंतप्रधान 9 वर्षात 150 लाख कोटीच्या वर गेले. म्हणजे हे कशासाठी? आणि बरं कुठेही पेट्रोलच्या दरवाढीतनं लूट चाललेली आहे. GST तर दही, दूध, ताकाला, रोजच्या चहाच्या दुधाला पण GST लावला. यांनी हॉस्पिटलमध्ये GST लावतात. म्हणजे जो उपचारासाठी माणूस जातो आजपर्यंत 70 वर्षात हे कधी झालेलं नाही. हे अत्यंत लूट चाललेली आहे. जिजिया करपेक्षा वाईट कर चाललेला आहे आणि त्यांना हे फक्त ग्रॅब करायचं आहे. जर हे सत्तेवरनं बाजूला गेले हे सगळे जेलमध्ये जातील. एवढे यांनी अतिशय दुराचार पापं केलेली आहेत, अतिशय गुन्हे केलेले आहेत. राष्ट्रीय संपत्तीची विल्हेवाट लावलेली आहे. राष्ट्रीय संपत्तीच्या राष्ट्रीय बँकामधनं पैसे बाहेर घेऊन यांना जाऊन दिलेले आहे. जे पंतप्रधान मोदी भाई मेहुल असं म्हणतात मोठ्या अधिकाऱ्यांच्या समोर आणि तोच चुना लावून जातो. नीरव मोदी, ललित मोदी हे काय आहे? आजपर्यंत 9 वर्षात त्यांच्याविरुद्ध एक टक्का काही कारवाई केली नाही. कुठलं नुसतं पेपरमध्ये ऐकलं आपण की आता त्यांना पकडून आणणार. एकावरही कारवाई केलेली नाहीये. हे कुणाच्या आशीर्वादाने गेले? आपण म्हणजे मुळात आता केंद्रात काँग्रेस आणि भाजप यांचा जो सत्ता संघर्ष गेली आपण अनेक वर्ष पाहतो. म्हणजे जर राष्ट्रीय पक्ष म्हणून भाजपला कोण जरी ताकद म्हणजे त्यांच्या विरोधात कोण लढत असेल तर काँग्रेस आहे. महाराष्ट्रातल्या काँग्रेसबद्दल बोलताना इतके वर्ष तुम्ही महाराष्ट्र काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे. मुळात जो तुमचा मित्रपक्ष, जो तुमचा घटक पक्ष, जो मवियातला एक घटक होता, आज त्याच पक्षाची वाताहत झालेली आहे. आणि मुळात जर आत्ता आपण पाहिलं तर अजितदादा स्वतः एक स्वतःचा गट घेऊन भाजपकडे गेले. उरलेलं जे काय आहे ते आता शरद पवारांकडे. नेमकं आता कुणाकडे किती आहे आकडा सांगायला दोघेही धजावत नाही, ती गोष्ट वेगळी. पण एवढं सगळं आपल्यासमोर होत असताना प्रफुल्ल पटेलांनी एक मोठा गौप्यस्फोट केला की जेव्हा शिंदे गट गुवाहाटीला गेला होता त्याचवेळी आम्ही आमच्या सगळ्यांच्या आमदारांचं पत्र हे शरद पवारांकडे सह्यानिशी दिलं होतं आणि भाजपमध्ये सामील होणार होतो. आता त्यावेळी तर ते मवियातच होते. मग काँग्रेसला ही कुणकुणसुद्धा लागली नाही की जर राष्ट्रवादी अशा वेळी भाजपकडे जात असेल तर आपण त्या मवियातून बाहेर पडलं पाहिजे. तुम्ही सगळ्या मोठ्या नेत्यांनी त्यावेळी काय विचारमंथन केलं का नाही? हे बघा, आम्ही जे प्राप्त परिस्थितीमध्ये राज्यात सत्तेवर आले ते कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आलेलं आहे. प्रत्येक पक्षाची आयडेंटिटी वेगळी आहे. राष्ट्रवादी कुठल्या गोष्टीवर स्थापन झाला आपल्याला माहिती आहे. शिवसेनेची काय भूमिका होती. परंतु तब्बल 15 दिवस या राज्यात सरकार नव्हतं आणि 19च्या निवडणुकीनंतर पहिला जर प्रयत्न झाला असेल तो पहाटेच्या शपथविधीनंतर झाला आणि ते फिसकटलं. त्यावेळेला आमच्या समोर प्रस्ताव विचाराधीन होता महाविकास आघाडीचा. पवार साहेबांनी स्वतः सोनियाजींना सांगितलं होतं आणि पृथ्वीराज चव्हाण आणि ते सगळे प्रयत्न करत होते. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा काँग्रेसने 15 दिवसात हापापलेलं नाही की लगेच कुठल्यापर्यंत, फक्त आमचं एक आहे की राज्याच्या जनतेला एक स्थिर सरकार दिलं पाहिजे. शेवटी आपण निवडणुका लढतो कशाला की आपण सत्ता देण्याकरता लोकांना. मग त्या सत्तेत जाण्याचा जर आपल्याला राजमार्ग आहे आणि तो कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आहे तर आपण 5 वर्ष चांगल्या प्रकारे सत्ता देऊ शकतो. परंतु डिबेटमध्ये जसं एकाला बोलून न द्यायचा, दुसऱ्याची जेव्हा पायाखालची वाळू घसरते त्याच्याकडे मुद्दे नसतात, त्याला माहिती आहे की आता आपण आपली या ठिकाणी अधोगती आहे, तेव्हा तो पुढच्याला नीट बोलून देत नाही. तसंच हे सरकारचं झालं आहे की ह्यांना माहीत होतं जलयुक्त शिवार योजना, अजून काही योजना याच्यामध्ये यांचे भ्रष्टाचार उघडकीला येत होते आणि त्याच्यातनं अनेक गोष्टी बाहेर आल्या असत्या. पण त्याच्या आतच ह्यांनी हे सरकार बरखास्त करायला भाग पाडलं आणि अनैतिक मार्गाने केलं. सुप्रीम कोर्टाने पुरेसे त्याच्यावर रिमार्क दिलेले आहेत. त्यामुळे त्याच्यावर मला काही जायची गरज नाही की कशा पद्धतीने ते सगळे नियम, संविधानिक गोष्टी बाजूला ठेवून धाब्यावर बसून राज्यपालाचा उपयोग करून हे सरकार बरखास्त केलं आणि सत्तेवर आले. त्यामुळे आता ह्या गोष्टीत अर्थ नाही. मुद्दा एवढाच आहे की आम्हाला जी संधी मिळाली होती त्या 2.5 ते 3 वर्षात अतिशय मवियानी चांगल्या पद्धतीने सरकार दिलं. कोरोना काळाला देखील म्हणजे सुप्रीम कोर्टानं, हायकोर्टाने कोरोना काळ कशा पद्धतीने टॅकल केला त्याबद्दल मवियाचं अभिनंदन केलेलं आहे. दस्तूर खुद्द मोदींनी पण सांगितलेलं आहे ना. आता मात्र ह्यांना एकदम जागरूक झाले
आणि हिंदुत्वाच्या प्रश्नावर हे राष्ट्रवादीबरोबर का गेले म्हणून आले आणि आता त्याच राष्ट्रवादीला आपण गोदीमध्ये एक्झॅक्टली घेतलंय. म्हणजे तुम्ही म्हणताय तो मुद्दा अगदी परफेक्ट आहे. जेव्हा मविया स्थापन झाली तेव्हा भाजप म्हणत होती शिवसेनेला की तुम्ही हिंदुत्व सोडलं. आज त्याच मवियातल्या एका पक्षाला तुम्ही घेतलं, मग तुमचं हे हिंदुत्व कुठलं आहे? अगदी बरोबर आहे. आणि आणखी एक म्हणजे एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अशा सोबत आहे की जसं उद्धव ठाकरे वेळ देत नव्हते आणि अजितदादा आम्हाला निधीचं समान वाटप करत नव्हते म्हणून आम्ही मविया सोडून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आज काय झालंय? आज आज त्यांच्याच कडेवर जाऊन बसले. हे हास्यास्पद आणि आहे. आता म्हणजे त्यांचं जर हिंदुत्व म्हणत होते तर आज शिंदे फडणवीसांनी हिंदुत्वाशी प्रतारणा केली, हा माझा आरोप आहे. प्रतारणा केली आहे. कारण मग एकीकडे तुम्ही ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जर काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेली याचा आरोप करताय आणि आता राष्ट्रवादीचा गट म्हणून त्यांना सोबत घेताय. आणि फडणवीस म्हणाले होते ना मी अविवाहित राहीन, हो. आयुष्यात कधी राष्ट्रवादीशी हो. हे करणार नाही, आणि हो. आज का असं झालं? याचा अर्थ येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता 16 हे बघा, एखाद्यांना फूस लावून आणणं सोपं आहे, परंतु त्या मतदारसंघातले जे काही 16 आमदार शिवसेनेच्या तिकिटावर चिन्हावर निवडून आले होते ते आता बरखास्त होणार हे लक्षण आहेत त्याची. कारण ते त्यांना शेड्यूल 10 प्रमाणे त्यांना बरखास्त व्हावं लागेल आणि तो निर्णय घ्यावा लागेल. सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन दिल्यात. आता विद्यमान नार्वेकरांना काही त्याचे हे दिलेत की रिझनेबल टाईम. नार्वेकर लवकर निकाल लावतील? नाही, पण त्याला बंधन आहे ना. त्यांनी रिझनेबल टाइम मध्ये योग्य काळात, नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आधीच एक प्रकरण पेंडिंग आहे, त्यात दुसरं प्रकरण राष्ट्रवादीचं आलंय. ते राष्ट्रवादीचा निर्णय काय घ्यायचा तो घेतील, पण आता शिवसेनेचा तर निर्णय त्यांना घ्यावा लागेल. कारण त्याच्यासाठी त्यांनी त्यांच्यासमोर दरखास्त दाखल केलेली आहे शिवसेनेने आणि सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहे ना. त्यामुळे त्यांना मनमानी करता येणार नाही ना. शेवटी हे संविधानाच्या मार्गावर चालतंय. जी काय संविधान आहे, लोकशाही मूल्य आहे, आपल्याला काहीतरी आपण मनमानी करू शकत नाही ना या सगळ्या गोष्टी. काँग्रेसचेच नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मुद्दा उपस्थित केला की आम्हाला हे सुरुवातीपासूनच माहीत होतं की असं एक कोणतरी म्हणतो ना आपण एक स्टँड बाय कोणतरी आपल्याला असायला हवा, म्हणून भाजपने राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. कारण असं उद्या जर डिस्क्वालिफाय झाले तर अर्थात सरकार गडगडणार. अशा वेळी आपल्याला राष्ट्रवादीची मदत लागेल. स्वतः पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत की कदाचित भविष्यात, आणि संजय राऊतांनी पण त्याची री ओढलेली आहे की अजितदादा हे मुख्यमंत्री सुद्धा करू शकतात जर आपल्याला सरकार टिकवायचं असेल. नाही, हे बघा, खाई त्याला खवखव म्हणतो ना. आता यांना माहिती आहे की आपण चुकीचं काम करतो, अनैतिक काम करतो, पण त्यांना वेळ मारून न्यायची होती. मवियाचं सरकार ज्या चौकशा सुरू केल्या होत्या, आज काय झालं, तुम्ही परमवीर सिंग वगैरे यांच्यावर गळा काढून ओरडणारे त्यांना माफ करून त्यांना सेवेत घेतलं तुम्ही. अरे म्हणजे तुमच्या कुठल्या गोष्टीला, म्हणजे आज ज्या पद्धतीने तुम्ही हिंदुत्वाच्या बाबतीत जाऊन द्या, आत्ता काही दिवसांपूर्वी अजून हा महिना पण नाही गेलेला, याच्यामध्ये साधारण जूनमध्ये गोष्ट आहे, आता जुलै येतात. मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मोदींनी पाडाच वाचला यांचा भ्रष्टाचाराचा, की जलसिंचन योजना भ्रष्टाचार आहे, राज्य सहकारी बँकेचा आहे. मग ते काय झालं, म्हणजे एखाद्याला तुम्ही इतका आरोप करायचा, म्हणजे अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या तरुणाला तो आपल्याशी बाध्य होत नाही म्हणून त्याच्यावर अतिशय अश्लाघ्य आरोप करायचे की त्याला व्याधी आहे, त्याला पॉझिटिव्ह काय आहे आणि त्याला कॅन्सर झाला आहे, आणि नंतर मात्र त्याच्याशी सोयरीक करायची आणि त्याच्याशी लग्नाचा घाट घालायचा. आणि मग तेव्हा त्याचे गुण कुठे गेले, म्हणजे जे भ्रष्टाचाराचे आरोप केले ते निखालस आहेत. म्हणजे तुम्ही खोटे बोलताय हे सिद्ध झालं. तो एक लांडगा आला रे आलाची एक गोष्ट माहिती आहे. प्रत्येक तसं यांचं सगळं खोटं नाटं चालवलं आहे. आणि असेल तर मग तुम्ही म्हणजे भ्रष्टाचार जोडणारी पार्टी असंच तुमची ओळख आहे याचा अर्थ. त्याचा दुसरा अर्थ असा आहे की एखाद्याला आपण अगदी म्हणतो ना की समजा व्याधी झालेला असेल तर त्याला व्याधी झालेलाच मुलगा पाहिजे असतो. मग तुम्हाला झाली आहे का ती भ्रष्टाचाराची व्याधी, म्हणून तुम्हाला अशीच लोक लागतात का की जेणेकरून सत्ता कंट्रोलमध्ये राहील. आणि जेव्हा आपल्याकडे मुद्दे नाही आहेत, जनाधार आपला नाहीसा होतोय, आपली पायाखालची वाळू घसरायला लागते, तेव्हा माणूस शेवटी समोर उमेदवार कोणी नसावा, समोर सक्षम विरोधी पक्ष नसावा ह्या भूमिकेत येतो.
म्हणून स्वतःच्या गाडीत लोक नाही आहेत म्हणून दुसऱ्याच्या गाडीतली लोक उतरवायची. पण शेवटी एक काळ असा येईल की भाजपमधले जे सच्चे कार्यकर्ते ज्यांनी काही एक तत्वावर राजकारण केलेले वर्षोनवर्ष खपलेले आहेत त्यांना बाजूला जायचं पाय उतार व्हायची वेळ येणार. गोपाळजी आणखी एक म्हणजे बघा महाराष्ट्रात कसं विदारक चित्र आपल्याला परवा पाहायला मिळालं. एकीकडे बुलढाण्यामध्ये चिता जळत होत्या आणि इकडे राजभवनात शपथा घेतल्या जात होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये जे काही अजितदादांनी बंड केलं अर्थात तो राष्ट्रवादीचा भाग आहे, तुम्ही म्हणाल काँग्रेसला याच्याशी काही घेणं देणं नाही आहे, पण हे तुम्हाला एक राजकारणी म्हणून एक सजग नागरिक म्हणून काय या संदर्भात काय वाटतं की हे अजितदादांनी उचललेलं पाऊल योग्य आहे की? याच्यावर माझी पहिल्या दिवशीची प्रतिक्रिया होती. ज्या दिवशी यांनी शपथविधी केला त्या दिवशी माझी 3 पोर्टलला ह्याची न्यूज लागलेली होती आणि माझी सगळ्यात पहिली होती की यांना शरम वाटली पाहिजे. महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांना जेव्हा राज्यकर्ते म्हणून असतो तेव्हा जनमानसाचा एक मानसिकता किंवा त्याच्याशी म्हणजे संमिश्र राहिलं पाहिजे की त्याच्याशी संवेदनशील राहिलं पाहिजे. ज्या समृद्धी मार्ग तुम्ही घाईघाईने उरकण्यासाठी उद्घाटन करण्यासाठी मैलोनमैल तिथे चहाची व्यवस्था नाही, पाणी नाही, टपरी नाही, स्वच्छतागृह नाही म्हणून उद्घाटन करून श्रेय घेण्यासाठी तो उरकला. आज तिथे मृत्यूचा सापळा म्हणतात त्याला, कारण तिथे रोज अपघात होत आहेत. म्हणजे त्याची जनाची नाही तर मनाची लाज पाहिजे, जबाबदारी पाहिजे. परंतु दुर्दैवानं ते सगळं राहिलं बाजूला आणि तुम्ही शपथा घेताय, शपथविधी साजरा करताय किंवा त्या उद्रेक झाला आहे तिथे आणि त्यांना 5 लाख रुपये दिले म्हणजे तुमचं जबाबदारी संपली असं होत नाही. ह्या महाराष्ट्राला काही सामाजिक संस्कार आहे, परंपरा आहे, संतांची परंपरा आहे. शिवछत्रपतींनी रयतेच्या राज्याची शिकवणूक ह्या महाराष्ट्राला घालून दिलेली आणि अशा परिस्थितीमध्ये असे असंवेदनशीलपणाने फक्त सत्ता लोलुपता तुमची समोर आलेली आहे आणि त्या दिवशी तुम्ही एक दिवस थांबू शकत नाही. हे तर अत्यंत निषेधार्ह आहे आणि परवा आम्ही ऑलरेडी याचा निषेध केला आहे की 1-2 दिवस पण जर हे थांबू शकत नसतील आणि एवढी काय घाई आहे. जर तुमच्याबरोबर राष्ट्रवादी येते तर तुम्ही जाहीर करा ना. पहाटेचा शपथविधी घेतला ना आता दुपारचा करतात. अरे दुपारचा करतात पण तुम्ही गनिमी कावे का करता? तुम्ही आमदारांना बळजबरीने आणून ठेवताय का? म्हणजे हा जो आहे तुमच्या हेतूवर शंका यामुळे निर्माण होते आणि हेतू तुमचा शुद्ध नाहीच आहे. आणि ज्या फडणवीसांनी राजकारणात अनैतिकतेचा कधीकधी आधार घ्यावा लागतो असा आयडिया एक्सचेंजमध्ये लोकसत्ता इंडियन एक्सप्रेसच्या कार्यक्रमात ते बोलले होते. जेव्हा अनैतिकता तुम्ही ते म्हणाले की काही टक्के प्रमाणात कॉम्प्रोमाइज करावी लागते. हे तर अत्यंत दुर्दैव आहे. म्हणजे हे तुमच्या बुद्धीची आणि नैतिकतेची दिवाळखोरी आहे असंच मी म्हणेल. नक्कीच. आता एकंदरीत आपण पाहिलं की भाजपनं शिवसेना फोडली असा आरोप केला जातोय, भाजपनं राष्ट्रवादी फोडली असा आरोप केला जातोय. तर आता पुढचा नंबर कोणाचा? काँग्रेसवर देखील अशी वेळ येऊ शकते का? अर्थात याच प्रश्नाचं मी उत्तर गोपाळजींकडून घेणार आहे, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि अर्थात माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी. गोपाळजी, मी ब्रेकवर जाण्यापूर्वी एक प्रश्न उपस्थित केला होता, त्यामध्ये भाजपनं शिवसेनेत फूट पाडली, भाजपनं राष्ट्रवादीत फूट पाडली, आता काँग्रेसचा नंबर लागतोय की काय अशी परिस्थिती. म्हणून तर आपल्या कार्यक्रमाचं शीर्षकच आहे राष्ट्रवादी फुटली, काँग्रेसचं काय, याबद्दल काय सांगताय? नाही, हे बघा, काँग्रेसने मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की काँग्रेसने देश उभा केला आहे. जेव्हा जो व्यक्ती जो म्हातारा त्या घरातला कर्ता पुरुष जेव्हा घर बांधतो ना तेव्हा त्याला घराची चिंता असते, त्या घराची पडझड होऊ नये, ते घर व्यवस्थित राहावं. त्यामुळे संविधान आणि लोकशाही आणि हा देश उभा केला आहे आणि देश एका विशिष्ट प्रगतीकडे वाटचाल करत होता, आर्थिक महासत्ता बनून चालला होता. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्ता आणि नेत्याला ही जबाबदारीची जाणीव आहे. त्यामुळे तो असा उथळ होत नाही आहे. आणि काँग्रेस ही मुवमेंट आहे, चळवळ आहे, ही केडर पार्टी नाही. हे आम्ही वारंवार जाहीर केलेलं आहे. कारण केडर पार्टी काय की जेव्हा निवडणूक ओरिएंटेड राजकारण ज्यांना करायचं असतं, निवडणुकाभिमुख राजकारण म्हणजे इलेक्शन ओरिएंटेड राजकारण, त्यांना ती गरज लागते. आम्ही म्हणतो की आम्ही जनतेच्या हिताचे धोरणं ऐकतोय, जनतेच्या हितासाठी माहितीचा अधिकार आणला, जनतेच्या हितासाठी पारदर्शकता आणली, इंटरनेट आणलं, अन्न सुरक्षा कायदा आणला, शिक्षण हक्क कायदा आणला, जे काय करायचं. त्यामुळे आम्हाला इतका आटापिटा करायचं त्या सत्तेसाठी गरज नाही. किंवा काँग्रेस जणांची काय सत्ता नाही मिळाली तर आमच्या घरची चूल पेटणार नाही असं नाही, किंवा असा त्या सत्तेच्या पैशातनं हव्यास नाही
की त्या पैशातनं आम्ही ऐशोआराम करू आणि सहज मिळणारा पैसा म्हणजे आजकाल राजकारण आणि त्यासाठी सत्तेत आपल्याला सहभागी व्हायचं आहे, अशा हेतूनं काँग्रेसमध्ये बहुतेक नाही आहेत कोणी. तुम्हाला असं वाटतं की काँग्रेसमध्ये कुठेच काही रायवल नाही आहे? नाही नाही असं आहे, परंतु एक मला काँग्रेसजनांबद्दल अत्यंत अभिमान वाटतो की आता काही जे जायचे ते गेले. म्हणजे आता काही जणांच्या बाबतीत काही त्यांना जे भारतीय जनता पक्षाने ईडीच्या माध्यमातून किंवा ईडीने भारतीय जनता पक्षासाठी काय काम केलं असेल तर एक काम केल्याचं दिसतं, जे आत्तापर्यंतच्या आकडेवारीने आहे. कारण 1% पण कन्व्हिक्शन रेट नाही आहे ईडीचा. जेवढ्या हजारो केसेस त्यांनी केल्या त्याच्यापैकी काय झालं, ईडीनी कारवाई करणाऱ्यांच्या संख्येपेक्षा भाजपकडे पाठवलेल्यांची संख्या जास्त आहे. म्हणजे ईडी हे स्वायत्तता नसून हे कठपुतली झालं आहे याचं उदाहरण आहे. कारण आणि असे चॅनलवर आजकाल बोललं जातं आहे की ईडीने कारवाई करून जेलमध्ये टाकण्यापेक्षा ईडीने भाजपकडे लोक पाठवलेले आहेत आणि त्याला काही बळी पडले असतील. आता कारवाईपर्यंत किंवा चौकशीला सामोरं जाण्याचं अनेक नेत्यांमध्ये धैर्य नसतं किंवा ते बदनामीला घाबरतात की आळ जरी आला तरी त्यांना असं वाटतं की नको, ते सिद्ध होईल न होईल परंतु आळ पण नको. अशा भीतीपोटी काँग्रेसचे काही लोक, म्हणजे रात्री शांत झोप लागते असं म्हणणारे सुद्धा अगदी अगदी. त्यामुळे त्या माध्यमातून जर काही एक साधी गोष्ट सांगतो तुम्हाला. हे जे ढोल बडवत होते मोदी साहेबांनी हे की बघा आम्ही 5 वर्ष सलग एक मुख्यमंत्री दिला, बरोबर, तेव्हा फडणवीसांचा काळ आणि शिवसेना आणि BJP शिवसेनेचा युतीचा काळ 14 ते 19 5 वर्षच्या ह्या सरकारला जेव्हा 5 वर्ष पूर्ण झाली तेव्हा कर्नाटक आणि ह्या इकडच्या महाराष्ट्र म्हणजे दक्षिण उत्तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुराचं थैमान माजलं होतं. परंतु यांची जनआशीर्वाद यात्रा निघाली होती आणि काय म्हणत होते, अबकी बार 200 पार. जेव्हा 126 जागा होत्या 2014च्या निवडणुकीत भाजपकडे, त्या 19मध्ये किती झाल्या हो? 126च्या जागा 82-83 वर आल्या आणि नंतर त्यांनी उदारी उसनवारी छिनाछिपटी करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रस्थापित लोक जे आमदार त्या तालुक्यातले त्यांच्याकडनं त्या लोकांना घेऊन त्यांनी 103 वर झाले. पण मग आता तुम्हाला अशी भीती वाटते की असं होऊ शकतं? मग त्याला सांगतो, मग त्यामध्ये आमचे 42 होते, आमच्या 42 मधले 10-12 जण गेले तिकडे, पण तरी सुद्धा आम्ही तेवढं मेकअप करून 2 जागा आमच्या वाढल्या. म्हणजे बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली जी 2019ची निवडणूक झाली त्याच्यात परत 2 जागा वाढल्या. म्हणजे एक्झॅक्ट म्हणजे 8 ते 10 जागा तिकडे जाऊन सुद्धा परत जागा वाढल्या आणि शिवसेनेच्या जागा वाढल्या. म्हणजे 14 ते 19चा कौल काय हो? 14 ते 19चा कौल 40% भाजपच्या जागा कमी झालेल्या आहेत. हे मान्यच करत नाहीत ते, परत कुठल्या थाटात राहतात. म्हणजे जेव्हा 14 ते 19 डबल इंजिनचं सरकार होतं तिकडे पण आणि इकडे पण, आणि तरीसुद्धा तुम्हाला लोकांनी काय कौल द्यायचा तो दिलेला आहे. तर ह्याचं आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे. आणि आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली, त्यामुळे पुढचा विरोधी पक्षच नामशेष व्हावा. म्हणजे ना रहेगा बास ना बजेगी बासुरी असं झालं. तुम्ही आता एक मुळात चांगला विषय काढलाय, विरोधी पक्ष. आणि आता विरोधी पक्ष म्हटलं की विरोधी पक्ष नेता हा प्रश्न महत्त्वाचा येतो. आता आजच आपण जर पाहत असेल की उबाटा म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची देखील आज बैठक आहे. तुमचे महाराष्ट्राचे प्रभारी HK पाटील देखील आज कमरेची बैठक घेत आहेत, नाना पटोले देखील त्या ठिकाणी आहेत. कुठे ना कुठेतरी विरोधी पक्ष नेता आता आपला असायला हवा असं काँग्रेसला वाटतंय का? त्याचं कारण म्हणजे मुळात आपण जरा थोडंसं आपण आणखी डीपमध्ये जाऊ. आता एक कुठे ना कुठेतरी काँग्रेसला ना एक पॉलिटिकल स्पेस निर्माण झालेली आहे. म्हणजे नाना पटोलेंचं जर आत्तापर्यंतचं आपण स्टेटमेंट्स पाहिली तर 100 पैकी 97-98 स्टेटमेंट्स एकला चलो रे 16 लढायचं अशीच त्यांची स्टेटमेंट्स होती. मग आता का कुबड्या घ्याव्या लागतात? आता जर काँग्रेस सगळ्यांपेक्षा मोठा भाऊ आहे, राष्ट्रवादीची जर आता आपण जागा बघितल्या तर निश्चितपणे अजितदादा आणि शरद पवार यांच्यात फूट पडलेले 2 गट झालेले आहेत. त्यांच्या 14 ते 15 कोणाकडे आहेत, कोणाकडे 20-25 आहेत. नंतर आपण उबाटाचा विचार केला तर त्यातले 40 गेले, त्यांच्याकडे 16 उरलेत. तुमच्याकडे एक प्लस झालाय 45 आहेत, त्यामुळे तुमच्या जागा जास्त आहेत. तर तुम्ही आता विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार का? कारण की तिकडे मुळात शरद पवारांनी जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेतेमध्ये निवड पण केली. नाही, हे बघा, या प्राप्त परिस्थितीमध्ये नॅचरली जो नैसर्गिक एक धोरण ठरलेलं आहे की ज्याच्या जागा त्याचा आता तुम्ही मोठा भाऊ तुम्ही 100% होणार ना. काल पवार साहेब स्वतः म्हटलेले की आता काँग्रेस विरोधी पक्षासाठी दावा करू शकेल. कालच्या त्या कराडच्या प्रेसमध्ये मी स्वतः ऐकले. मग कोण होणार? नाना पटोले, जे कोण होतील ना, अशोक चव्हाण. अनेक
हे बघा, अनेक दिग्गज मंडळी आहेत. पृथ्वीराज चव्हाण आहेत, अशोक चव्हाण आहेत, बाळासाहेब थोरात तर सध्या विजय वडेट्टीवार. हां, अनेक जण आहेत. काँग्रेस श्रेष्ठी आणि काँग्रेस विधिमंडळ पक्ष आणि काँग्रेस श्रेष्ठी म्हणजे खरगेजी असतील, राहुलजी असतील, सोनियाजी असतील, श्रेष्ठी निर्णय घेतील. गोपाळजी, तुम्हाला असं वाटत नाही का, जर आपला विरोधी पक्षनेता असेल तर यांना आत्ता आपण टक्कर देऊ शकतो आणि जनतेमध्ये जे काही प्रश्न आहेत जनतेचे ते सभागृहात मांडू शकतो, त्यामुळे काँग्रेसचा तिथे त्या ठिकाणी विरोधी पक्षनेता असणं गरजेचं? मी तर असं म्हणेल की मवियाच्या विरोधी पक्ष नेत्या जेव्हा अजितदादा होते त्यात फार मोठा काळ आमचा गेला संघर्ष करण्यामध्ये. वास्तविक विरोधी पक्ष नेता हा सेनापती असतो रणांगणात. पण दादा, एक तुम्हाला आठवण करून द्यायची, विरोधी पक्षनेता हा नेहमी ना भाजपसाठी फायद्याचा ठरला आहे. बघा, आता तुम्हाला मी उदाहरण देतो. राधाकृष्ण विखे पाटील आपलेच होते, विरोधी पक्षनेते होते, भाजपसोबत गेले. धनंजय मुंडे भाजपसोबत गेले. एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले. अजितदादा भाजपसोबत गेले. कदाचित उद्या जर आपला विरोधी पक्षनेतेपदाचा कोणी जर दावा ठोकला आणि झाला तर तोही नेता भाजपकडे जाणार नाही अशी काय खात्री काय? आता तुम्हीच सांगा, तुमच्यासमोर उदाहरण आहेत. बरोबर आहे. एकनाथ शिंदेच्या बाबतीत त्यांचे जे पी आहेत ज्यांना ईडीने त्रस्त केलं होतं, चांगलंच नाव आहे त्यांचं, आणि ते आता कुठेच दिसत नाही आहेत आणि त्यांच्यावर बऱ्याच धाडी पडल्या होत्या. आता मुद्दा असा आहे की विखे पाटलांच्या बाबतीत तर मी तुम्हाला सांगितलं की काही लोक बदनामी व्हायच्या अगोदर चौकशीला सत्याला सामोरं न जाताच नको आपल्याला, आपण राजकारण करायचं तर ह्या पक्षाच्या ऐवजी त्या पक्षात करू म्हणून गेलेले, दुसरं काय. मुद्दा असा आहे की काँग्रेस मध्ये जे काय आहेत ते बहुतांश, म्हणजे एक काळ असा होता की खुद्द राजीव गांधींनी देखील सांगितलं होतं की त्या काळी की काँग्रेस सत्तेच्या दलालांपासून वाचवलं पाहिजे. म्हणजे वृत्ती प्रवृत्ती प्रत्येक पक्षात असतात, किती कमी जास्त असतात ते, म्हणजे काही जण फक्त सत्तेचा फायदा घ्यायला येतात किंवा काही वेगवेगळ्या हेतून येतात, पण लार्जर प्रमाणात मोठ्या प्रमाणात जर आहे तर काँग्रेसमध्ये सेवाभावी वृत्तीचे आणि डेडिकेटेड म्हणजे विचारांनी त्या ठिकाणी बांधिलकी असलेले कार्यकर्ते नेते आहेत. त्याचाच एक फायदा झाला की अनेक सत्तेचे आमिष असूनसुद्धा अनेक वावड्या उठवल्या जात होत्या. आत्ता मध्ये म्हणजे जसं 2014 म्हणजे 19 नंतर जसं मविया सरकार झालं तेव्हा काँग्रेसचे 10 जण तिकडे चाललेत, 12 जण तिकडे चाललेत, काय झालं नाही. एक नेता आणि एक कार्यकर्ता पण हललेला नाही. हा एक आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे काँग्रेसच्या दृष्टीनं, कारण बांधिलकी मानणारा कार्यकर्ता आहे, जनतेप्रती, लोकाप्रती, देशाप्रती, संविधानाप्रती, सर्व धर्म समभावाप्रती, याप्रती बांधिलकी मानणारा काँग्रेस आहे. त्यामुळे एक उदाहरण जर द्यायचं झालं तर ससा आणि कासवाची गोष्ट असेल तर ससा खूप घाईने जातो, पटकन काहीतरी हासिल करतो. कासव संत गतीनं सातत्य टिकून असतो, म्हणून ससा कासवाच्या गतीत कासव विजयी होतो. आतापर्यंत 10 वेळा काँग्रेसला या जनतेने निवडून दिलेलं आहे. त्यामुळे आम्हाला ज्याची नैतिकता आणि आपलं उद्दिष्ट आणि आपलं कॉन्शियस जर क्लिअर आहे आणि आपल्याला लोकांप्रतीच काही करायचं आहे तर लोक आपल्याला सत्ता देतील, हुडकून येऊन म्हणतील की काँग्रेसनी बसावं. आता एक स्टेटमेंट म्हणजे अगदी आपण थेटच बोलूयात, म्हणजे अशोक चव्हाणांनी परवा एक स्टेटमेंट दिलं, अर्थात कालच दिलं त्यांनी, की आता बरं झालं, जागा मोकळी झाली, उद्धव सेना आणि शरद पवारांचं गट हे आमच्यासोबत आहेत आणि आता आम्ही मिळून मविया चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात राजकारण करेल. काँग्रेसने स्वबळावर लढवण्याचा पर्याय निवडायला हवा का मवियात राहूनच सरकारमध्ये सत्ते द्यायला? हे बघा, आत्ता प्राप्त परिस्थितीमध्ये परिस्थिती बदलली म्हणून लगेचच तुम्हाला सत्तेचे महत्त्वाकांक्षा जागृत झाली असंही नाही आहे. आमच्या दृष्टीने देश, संविधान, राज्य आणि हे जर वाचवलं तर काँग्रेस फायटर आहे ना, स्वबळावर लढायला त्याला हरकत काय? ऐका ना, काही गोष्टींमध्ये आपण काही विशिष्ट 5 वर्षाकरता एकत्र येण्याची काही. तुम्हाला असं वाटत नाही का मवियामध्ये तुम्हाला आता दगा दिला गेला? एक मिनिट, तुम्ही मवियात होतात, शिवसेनेतले काही गट फुटला, तुम्हाला त्रास झाला, आता राष्ट्रवादीतला काही गट फुटला, तुम्हाला त्रास झाला. तुम्हाला असं वाटत नाही की तुम्हालाच, म्हणजे काँग्रेस एकमेव असा पक्ष आहे त्याच्या आजूबाजूचे सगळे सोडून चाललेत आणि आम्ही मात्र मविया खेळत बसलोय, आम्ही स्वभाव लढायला नको का म्हणून? बरोबर आहे तुमचं म्हणणं काही बाबतीत, परंतु मुद्दा असा आहे की ह्यांच्या बाबतीत आमच्या डोळ्यासमोर घरफोडी झाली आहे, राजकीय घरफोडी झालेली आहे. रात्री वेषांतर करूनच त्या ठिकाणी जात होते, रात्री 12 नंतर भेटत होते, हे विधानसभेच्या पटलावर बोललेले आहेत. देवेंद्र फडणवीसांचे आदरणीय अमृतावहिनी तर बोलले की हे वेषांतर करून जात होते. आता हां, म्हणजे अशा पद्धतीने यांची घरफोडी झालेली आहे. त्यामुळे घराचा प्रमुख जोपर्यंत विचारांनी, मनाने, भावनेनं
एक विश्वासानं आमच्यासोबत आहे, तोपर्यंत काँग्रेसचा संस्कार नाही आहेत की कुणाशी दगाफटका करणं किंवा पुढच्यांचे काय संस्कार आहे आम्हाला माहीत नाही. काँग्रेसचे तरी असे संस्कार नाही. काँग्रेस कमिटेड आहे, दिलेला शब्द पाळणारी आहे आणि आम्हाला मर्ज कुठं व्हायचं कुणाच्या पक्षात. बरं, मग उद्या प्रत्येक समजा उद्या पक्षाचा वेगळा- पक्षश्रेष्ठींनी तुम्हाला आदेश दिलाच की नाही महाराष्ट्रात आपल्याला स्वभाव लढायचं, तुमची तयारी आहे का? नाही, मग त्या परिस्थितीत पक्षश्रेष्ठी जे देतील ते पक्ष घेईल ना निर्णय. परंतु आज मी तिला पण आता विरोधी पक्ष नेता तरी काँग्रेसचा असला पाहिजे यासाठी तरी प्रयत्न नाही, आणि ते होणारच ना. असलं पाहिजे म्हणजे होणारच राहील, तो होईलच, त्याच्याविषयी माझ्या मनात काही दुमत नाही. कारण मुद्दा असा आहे की उद्धवजींच्या बाबत आमच्या डोळ्यासमोर असंविधानिकपणे, अनैतिकपणे कसे यांना हे झालं आहे. मग अशा परिस्थितीत आम्ही त्या पक्षात, कारण लोकशाहीमध्ये एक तो पक्ष आहे. आपल्याला माहीत असेल तर तसं जर म्हणलं तर शिवसेना पक्ष कधी जेव्हा वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असतानाच शिवसेने, पण आम्ही कधी त्यांची मान्यता काढायचे प्रकार केले नाही. यांचे तर JP नड्डा तर खुलेआम बोलतात की प्रादेशिक पार्टियों को अभी खत्म कर देंगे. व्हॉट नॉन्स, खतम कर देंगे? लोकशाही तुमच्या खिशात आहे का तुमच्या वडिलोपार्जित आणलेली आहे? अरे हे हजारो लाखो शहीदत्वांच्या हुतात्म्य झाल्यावर ही लोकशाही मिळालेली, आपल्याला संविधान मिळालेले, स्वातंत्र्य मिळालेले. स्वातंत्र्याच्या का त्या लढ्यामध्ये कोण कुठं होतं हा वेगळाच इतिहास आहे. त्यामुळे ज्यांनी घर उभं केलं आहे त्यांना त्या घराची अधिक चिंता आहे, त्या देशाची चिंता आहे, त्या लोकांची चिंता आहे, त्या गरिबाची चिंता आहे, त्या शेतकऱ्याची चिंता आहे, त्या मजुराची चिंता आहे. आणि म्हणून काँग्रेस त्यांच्याविषयी पहिलं बांधिले. सत्ता आज आहे उद्या नाही. आम्ही विरोधी पक्षात पण आमच्यात तेवढा पुरुषार्थ आणि सामर्थ्य आहे की विरोधी पक्षात राहून सुद्धा आम्ही काही गोष्टी चांगलं करायला सरकारला. आणखी गोपाळजी, तुम्हाला तर असं वाटत नाही का की खरं म्हणजे काँग्रेसला फायदाच झाला आहे? त्याचं कारण असं, मवियातून एक मोठा गट बाहेर पडला राष्ट्रवादीचा, त्यामुळे तुम्हाला जागा वाटपामध्ये जास्त जागा पतात पाडून घेऊ शकतो. हे बघा, विचार धोरण सत्तेसाठी स्वार्थपाठी जर बदलत असाल तर मग तुमचं असे सहकारी 10पेक्षा 4 जण 5 जण तत्वाला बांधील की असणारे. हे तर क्लिअरच आहे ना गोपाळजी की तुमचा पक्ष मोठा आहे, तुम्हाला जागा जास्त मिळणार आहेत. 100%. परंतु माझं असं म्हणणं आहे की अशी जर लोक द्विधा मनस्थितीत असतील, आता मला किती हास्यास्पद आहे, जे अजितदादा आदरणीय आहेत ते ज्या वेळेला आमच्या वज्रमूठच्या सभेमध्ये यांनी वाभाडे काढलेत मोदींचे, राष्ट्रीय संपत्ती विकतात म्हणले, अडाणी अंबानींच्या घशात घालतात म्हणले आणि सगळे लुटून परदेशात जात आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींवर यांनी आरोप केलेले आहेत. तेच आता त्यांना मोदी जर आदर्श वाटू लागले असेल तर ते त्यांच्या वैचारिक स्थिरतेवरचा प्रश्न आहे किंवा अजून त्यांच्यावर कुठला दबाव आहे का काय माहीत नाही. परंतु अशा परिस्थितीमध्ये जर आपण रयतेप्रती, जनतेप्रती जर एका विश्वासाने, एका विचाराने जर सत्ता देऊ शकत नसू तर आपण बाजूला झालेलं बरं. त्यामुळे जे बाजूला व्हायचे ते झालेले आहेत, जे राहिलेले ते विचारांनी पक्केत. मवियाच्या मध्ये जे काही ठरले ते 5 वर्षाची ते कमिटमेंट पूर्ण करण्याविषयी बांधील आहेत आणि त्यांना घेऊन आम्ही वाटचाल करतोय. अगदी आता काही शेवटचे प्रश्न. महाराष्ट्रात आत्ता जेव्हा 2024 निवडणुका लागतील, विधानसभेच्या निवडणुकांचा आपण जर विचार केला तर काँग्रेसला किती जागा मिळतील? मागच्या वेळी ज्या जागा मिळाल्या त्याच्यापेक्षा जास्त मिळतील का? 100%. 100% म्हणजे किती? 100? नाही, तुम्हाला सांगतो की 100% जास्त मिळतील. ह्याचा अर्थ असा की जास्त मिळतील त्याविषयी जाऊन मी पुढे असंही विधान करतो की काँग्रेसच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जरी मवियाचं सरकार यायचं झालं तरी ते काँग्रेसच्या नेतृत्वाखाली येईल. मुख्यमंत्री काँग्रेसचा होईल असं तुम्हाला? 100% नक्की काँग्रेस. कारण आजच्या परिस्थितीमध्ये मी तो दावा करू शकतो. महाराष्ट्राला काँग्रेस हाच आता पुन्हा एकदा पर्याय असं म्हणा. 100%. कारण सगळ्यांना आजमावलंय या जनतेने बघितलंय कशा पद्धतीने हे म्हणजे सत्ता लोलूपपणे कशा पद्धतीने सत्तेवर. जसं लोक म्हणतात अरे गड्या आपला गाव बरा, तसं अरे आपली काँग्रेस बरी, असं नाही. कारण मला सांगा ना, जेव्हा तुम्ही दूध, दही, लस्सी याच्यावर GST लावताय, तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेला पेशंट आहे, तो त्या हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी तडफड करत असतो, ते बिल कसं कमी होईल म्हणून काय ओळख बघत असतो, त्याच्यावर तुम्ही GST लावताय 12%, कुठं 18%, कुठं खाद्य म्हणजे गरीबाला अगदी बटरपाव खाणाऱ्याला दूध घेतोय तो, त्याच्यावर पण जर GST लावत असाल तर तुमची काय नैतिकता हो तुमचं? नक्कीच. गोपाळजी, आता आणखी एक महत्त्वाचं म्हणजे पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न, तुम्ही पुण्याचं प्रतिनिधित्व देखील करता. जसं महाराष्ट्रात मुख्यमंत्री काँग्रेसचाच होईल इतकी तुम्ही अगदी दावा करता, खात्रीने सांगता, पुण्याच्या महापौरमध्ये काँग्रेसचाच हे बघा, बसेल का? राज्य पातळीवर
देश पातळीवर, स्थानिक पातळीवर, मी पुन्हा सांगतो, देश पातळीवर, राज्य पातळीवर, स्थानिक पातळीवर सगळीकडे काँग्रेसची सरशी राहील एवढं मी तुम्हाला सांगतो. काँग्रेस मोठ्या भावाच्या त्या ठिकाणी भूमिकेत असेल. कारण आज पवारसाहेबांवर जे बेतलं आहे, उद्धव ठाकरेंवर जे बेतलं आहे, अशा परिस्थितीत आम्ही त्यांना सोडून देऊ शकत नाही. जोपर्यंत त्यांची त्या ठिकाणी तुम्ही कमिट केलं. नाही, म्हणजे जोपर्यंत त्यांची स्वतःची एक नैतिकता, बांधिलकी, विश्वासाला जागणं म्हणा किंवा विश्वास टिकून ठेवणं म्हणा, याविषयी त्यांची बांधिलकी आहे. ते पण त्यांनी तर मागणी केलेली आहे शिवसेनेच्या. विनायक राऊतांनी स्वतः म्हटलंय की आपण सोबळावर लढवण्याचा आत्ता विचार का करू नये. जर शिवसेना असा विचार करते, म्हणजे उभाटा असा विचार करते, तर काँग्रेस का नाही? सगळे पर्याय राजकारणात सगळ्यांना सगळेच असतात. एक्झॅक्टली. आणि अगदी आता शेवटचं, हे काही मर्ज झालेलं नाही. आणि आत्ताच तुम्ही म्हणला की नाना पटोळे, आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती, नेत्यांची इच्छा होती की बाबा प्रत्येक मतदारसंघात आजही आहे होती म्हणजे मागच्या वेळेला जोपर्यंत मवियाच्या होत नव्हतं त्याच्या अगोदर होती सोबळ्यावर. पण प्राप्त परिस्थितीमध्ये आम्ही एकत्र आलो म्हणून मी ते होती म्हटलं. प्राप्त परिस्थितीमध्ये एकत्र आलो तरी कार्यकर्त्यांनी ठीक आहे मानसिकता ठेवली की काय नाही, आपल्याला पहिला देश वाचवायचा आहे. ह्या फॅसिझम च्या ज्या प्रवृत्ती आहेत, जे देशाला धर्मवाद, जातीवादाच्या गर्तेत ओढू पाहत आहेत ते, आणि हिंदू धर्माचं जर सहिष्णुता हे धर्म आहे आणि हिंदू धर्माला अपेक्षित जर पुरुषार्थ आहे तर अल्पसंख्याक, महिला, आबालवृद्धांचं रक्षण करणं हाच आहे. आणि महात्मा गांधी आणि त्यांचे जे गुरु तर डॉक्टर गोपाळकृष्ण गोखलेत, महात्मा गांधींचे जे शिष्य होते ते विनोबा भावे, त्यांनी तर गीता मराठीत लिहिली आहे आणि सतत ते गीतेचं वाचन करत होते आणि गीतेचा प्रचार प्रसार करत होते. आणि हे गांधींचं तत्त्वज्ञान आहे. आणि त्यांनी त्याच भावनेने कुराणाचा अभ्यास केला आहे, बायबलचा अभ्यास केला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इतर धर्माचा आदर करणं हेच हिंदू धर्मात शिकवलं आहे. तिरस्कार, द्वेष करणं नाही शिकवलेलं ना. आणि ह्याच्या उपर जर काय झालं तर काश्मीरी पंडितांवर जेव्हा हल्ले झाले तेव्हा राजीव गांधी एकटे होते लोकसभेला, संसदेला घेराव करणारे. आणि तेव्हा BJPच्या पाठिंब्यावर VP सिंगचं सरकार होतं. तेव्हा 89-90 साली काश्मीरमध्ये काश्मीरी पंडितांवर हल्ले झाले, त्यांची घरं जाळली. जेव्हा काँग्रेस बाजूला गेली ह्या देशात तेव्हा हिंदूंवर अत्याचार झाले. आणि आता हिंदुत्ववादी सरकार असून यांना हिंदूचे आक्रोश मोर्चे काढायला लावतात. हे दुर्दैव ना. नक्कीच. अर्थात आता मूळ विषयाकडे, आणि शेवटचाच प्रश्न माझा, जो मूळ विषयाचं नाव आपण म्हटलं की राष्ट्रवादी फुटली, काँग्रेसचं काय, आणि शेवटचा प्रश्न मला तुम्हाला या संदर्भात विचारायचा आहे. आत्ता जे राष्ट्रवादी घडलं किंवा जे बंड झालं, यापुढे काय होऊ शकतं, काय प्रेडिक्ट असू शकेल तुमचं की हे बंड शमणार आहे, थंड होणार आहे, का कदाचित आणखी काहीतरी वेगळं घडण्याची शक्यता महाराष्ट्रात? नाही, आता हे बघा, हे संपूर्ण कपट नीतीने केलेलं कारस्थान आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये सत्ता लोलुपता, असंविधानिकपणे ज्या काही गोष्टी करायच्या त्या सगळ्या झालेल्या आहेत. शिवसेनेच्या बाबतीत झालं, त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने फार अगदी त्यांचे ताशेरे ओढले कडक. आणि हेच आता पुन्हा असं झालेलं आहे. आपल्या देशात एक व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेला अभिप्रेत कारभार असावा हे एक नैतिक संकेत आहे, त्याला एक संस्कार आहेत राजकीय. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन जर हे लोक अशा पद्धतीने करत असतील, कारण ह्यांना समजून चुकले की आपल्या विरोधात जनमत आहे, हे रिपोर्ट घेतात, सर्वे रिपोर्ट घेतात, यांना हे कळतंच ना. आजकाल कुठल्या निवडणुकीसाठी एक्झिट पोल येतात तेव्हा कळत नाही असं नाही, जनमताचा कौल कुठे आहे. पण त्यामुळे शेवटी मोठ्या संख्येने असलेल्या बहुमताचा जर विरोधी पक्ष आपल्याच कडे आला तर पण त्यांना हे पण माहीत असायला पाहिजे किंवा दुसऱ्याच्या गाडीतली लोक जेव्हा तुम्ही तुमच्या गाडीत आणायला बघता तेव्हा तुमच्या गाडीतल्या लोकांना तुम्हाला खाली उतरावं लागतं आहे. आणि मग काय त्याचे परिणाम होतील, कारण तुमच्या पक्षातल्या लोकांवर, आता पुण्याचे जे चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री होणार का अजितदादा, आजच वाद सुरू झाला आहे तो. तर या सगळ्या गोष्टीमध्ये ह्याची किंमत चुकवावी लागते. हे क्षणिक आपल्याला समाधान मिळतं, पण लाँग टर्म हे अनैतिकतेचं राजकारण टिकणारं नाही, एवढंच मी सांगतो. नक्कीच. आत्ताशी गोपाळजींनी जे शेवटचं वाक्य उच्चारलं की लाँग टर्म
हे अनैतिकतेचं राजकारण टिकणारं नाही आणि खरंच महाराष्ट्रात इतकं विदारक दृश्य, इतकं भयानक विचित्र चित्र कधीच पाहायला मिळालं नव्हतं. भविष्यात असं परत कधी घडू नये आणि महाराष्ट्राच्या जनतेला खरंच विकासाभिमुख राजकारणाची प्राप्ती व्हावी यासाठीच सगळ्या नेत्यांनी विचार करायला हवा. नाहीतर मग निवडणुका कशाला, मतदान कशाला करायचं. परवा एक जे मीम फिरतंय त्याचंच फक्त एक शेवटचं उदाहरण देतो की आता आमच्या सगळ्या मतदारांच्या बोटाला शाई लावण्यापेक्षा चुना लावा एवढीच फक्त आता सगळ्यांची इच्छा आहे. अशीच परिस्थिती या महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झाली आहे. गोपाळजी धन्यवाद. आपण ह्याविषयी ही मानसिकता का झाली जनतेची सोशल मीडियावर आता आपल्या शाईलच्या ऐवजी चुना लावा. जेव्हा हे लोक उद्विग्नतेजनी बोलायला लागले तेव्हा ह्यांनी त्याच्यापासून शहाणपण घ्यावं. राज्यकर्त्यांनी ही निर्वाणीची वेळ आहे. जर अशा पद्धतीने ते मनमानी करत असतील आणि दुसऱ्याची राजकीय घरफोडी करून जर अशा पद्धतीने दरोडे टाकत असतील सत्तेवर तर ते कदाचित शेवटी सत्ता तुम्हाला इझी वे आहे तो सत्ता प्राप्त करण्याचा. म्हणजे त्याच्यातनं पैसा कमवतायत किंवा काय कमवतायत कारण तो शेवटी नागरी पैशातनं होतो आहे. आणि लोकशाही टिकवण्याचं मी तुमच्या चॅनलवर एक आवाहन करतो की लोकशाही टिकवण्याचं काम हे राजकीय प्रतिनिधींबरोबर 3 जे मुख्य स्तंभ आहेत जे तुम्ही काम करताय. एक माध्यम आहे, एक प्रशासन आहे, IAS IPS ज्यांना लाईफ सिक्युरिटी आहे नोकरीची. त्या IAS IPSनी पण आपलं कर्तव्य बजावावं. सत्ताधाऱ्यांचे कुठलेही अनैतिक किंवा बेकायदेशीर आदेशाचं पालन करू नये. आणि माध्यमं आणि न्यायव्यवस्था हे जर 3 जागरूक राहिले तर लोकशाही टिकेल. म्हणजे 25%च त्याच्यात राजकीय पक्षांचं काम 25%, बाकी हे 3 स्तंभ आहेत. म्हणजे प्रशासन, कायदे मंडळ आणि माध्यमं. त्यामुळे ह्या तिन्ही स्तंभांनी आपली जबाबदारी निश्चितच ओळखतायत आणि आजही ते शाबूत आहेत. आज अजून असं मी दाव्याने सांगू शकतो की असा शहनशाह अजून कोणी उत्पन्न झाला नाही की ह्या सगळ्यांना जो बटूक करू शकेल. कारण ही 130 कोटी जनता सुज्ञ आहे. जनता म्हणेल 35-40 वर्षाचं नाही. जर तुम्ही 25 वर्षाचं राजकारण बघताय आणि बोलताय, जे तुम्ही 5 वर्षापूर्वी जे तुम्ही जी आश्वासनं दिली, काळा पैसा बाहेरनं आणून आम्ही 15-15 लाख देऊ, 15,000 देऊ शकले नाही, 2 कोटी रोजगार देऊ नाही दिले, स्वस्तही आणू नाही केलं, अच्छे दिन आणू काही केलं नाही आणि परत त्याचा उल्लेख पण नाही. परकीय संरक्षण व्यवस्था फेल गेलेली आहे. तुम्ही म्हणजे कुठल्या आधारे तुम्ही बोलताय. म्हणजे फक्त जाहिरातींचं सरकार हे तर अजितदादाच बोललेत काही दिवसांपूर्वी हे जाहिरातींचं सरकार आहे म्हणे. आता ह्या सगळ्या गोष्टी अतिशय हास्यास्पद आहेत, व्यंगात्मक आहे आणि जनतेची थट्टा सुरू आहे असं जर मी म्हटलं उद्विग्नपणे तर ते खोटं ठरणार नाही. धन्यवाद. तर हे होते काँग्रेसचे प्रदेश राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी आणि त्यांनी त्यांची अगदी मतपरखड मांडली आणि स्पष्ट सांगितलं राष्ट्रवादी फुटली आहे, शिवसेना फुटली आहे, पण काँग्रेस फुटणार नाही. काँग्रेसचं अधिष्ठानच नैतिकतेवर अवलंबून आहे. आम्ही जी कमिटमेंट दिली महाविकास आघाडीसोबत राहण्याची आणि एकत्रपणे जनतेच्या विकासासाठी लढण्याची, अर्थातच समाजाभिमुख राजकारण करणं हेच काँग्रेसचं पाऊल आहे, जे पूर्वी देखील आमच्या सगळ्या नेत्यांनी उचललं होतं आणि यापुढे आमच्या नेत्यांकडून तेच दिसेल. अर्थात आता नेमकं महाराष्ट्रात पुढं काय दिसणार आहे आणि महाराष्ट्राला आणखी काय वेगवेगळी नाट्य पाहायला मिळणार आहेत हे मात्र येणारा काळच ठरवेल. पाहत रहा सिटी नाव.